पोचा पोचा दाखव कोळंबी. पहिलीच शिकारी बघा कोळंबी. हा हा बाबा हा बघ मोठा आहे तो. बघ तोच तिथंच आहे तो बघ. हा हा बाबा हा बाबा हा बघ इकडे. हा हा बघ पोचा जबरदस्त. नवीन 2 पोच्याचे शिकार सुबोधनी आईला. या बघ जबरदस्त. किती पोचे पकडल्यात तमाम. एक नंबर. ही बघा दाखव. आई चावली 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 बघा बघ. चावली तरी पण ती हा इथं पण आहे. एक मिनिट. असं काय नाही. हा बघा हा पोचा जबरदस्त मोठा आहे. धुके पण आहेत. धुके बाहेर आहेत त्याचे. तर हे आहे आजचे पोचे. हाय गाईज, पुन्हा एकदा न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉगसुद्धा आपला मासेमारीचाच आहे. आणि आम्ही आता गावापासून लांब आलोत, म्हणजे महाजने गावाकडे आलोत आम्ही. रात्रीचे 10 वाजलेत. आणि आज आपला एक आणखी नवीन व्हिडिओ आहे आपल्या ह्याच्यामध्येच, साहिल. आणि कालचीच मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच. तर त्या दिवशी काय जास्त मच्छी भेटली नाही, पण आज आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि आता आपले बघा सोबत कोण कोण आहेत. तर इकडे सुबोध आहे, सौरभ नेहमीप्रमाणे टॉर्च वगैरे लावला. आणि इकडे नवीन साहिल आहे. साहिल हाय कर. हाय हाय. तर आज आम्ही चाललो तिकडे. आणि आजसुद्धा बघणार आहोत किती मच्छी भेटणार आहे काय. ते रस्तासुद्धा खूप जरा डेंजरस आहे इकडे. तर चाललोत. आज काय नवीन शिकार मिळते ती नक्कीच बघायला मिळेल तुम्हालासुद्धा. तर हा ब्लॉगसुद्धा आपण एन्जॉय करूच. तर मंडळी ही आहे महाजने गावाची नदी. आणि इकडे बघा मच्छी सुरुवात तर झाली मच्छी मारायला. तर पहिलीच शिकार सुबोधनी काय पोचा पोचा दाखव कोळंबी. तर पहिलीच शिकारी बघा कोळंबी. आणि आता इकडे आम्ही आता चेक करतो काय काय मिळतं आहे. सौरभ पण इकडे तयार आहे. सौरभ हा बघा हा आमचा असल मच्छीमार. तर सुबोध एक एक शिंगाला पण कटवतं इकडं. हे बघा नदीमध्ये मच्छी तर भरपूर दिसते आम्हाला. मग छोटी छोटी मच्छी तर भरपूर आहे. काय साहिल मग आज चांगला मोठा टॉर्च आणला साहिलनी. साहिल दाखव इकडे टॉर्च. हां भरपूर मोठा आहे. आणि आज आम्हाला बहुतेक शिकार मिळेल, कारण नवीन व्हिडिओ पण आहे. आणि आम्ही आज 5 किलो हे बघ चिंबोरी. हे बघा इकडे एक चिंबोरी आहे, गोडी चिंबोरी. ही बघ पकड रे. मासा बसलाय दिन चांगलाच मोठा. मासा पकडला रे. वा पकडली. चिंबोऱ्या दुसरे आणलेली पेशी कुठं आहे. इथे चिवणा आहे रे. कुठं आहे चिवणा. दगडाखाली आहे. मोठा आहे. तर हे चिंबोरी एक पकडले. आज आम्हाला शिकार नक्कीच भेटेल. कुठं आहे चिवणा. चिवणा रे. कपडा आहे काढतोस. बारीक आहेत रे. चल इथे काय आहे. अरे जामच मच्छी आहे रे. मच्छी बारीक मासे असतात. हो सौरभ तिकडे गेलाय. तर सौरभनी पाक टाकलाय. बघू चला आपण काय भेटते का इकडं. पाणी पण एकदम मस्त पैकी आहे पाणी. इथे हा चकाकलं बघ काहीतरी चकाकलं इथे. नाही नाही काय दगड आहे तो बघ. हाय हा बाबा हा काय इथे काय. नाही नाही हा बाबा हा बघ मोठा आहे तो. बघ तोच तिथंच आहे तो बघ. हा हा बाबा हा बघ इकडे. हा भेटला. वाल्या आहे मोठा. कुठे आहे चिंबोरी. तर पहिले हा एक शिकार चांगली भेटला आपल्याला. मोठा आहे रे. चांगला हे आहे. उत्तम. तुला तर चांगले झाले. मारायच्या आधी नाही असं दिसलं काहीतरी मोठं होतं तर टाकलं पाहिजे. अजून आणखी काहीतरी असेल बघ त्याच्यामध्ये. चापलंच नाही तू.
चिंबोरी बघू चला आपण थोडी थोडी. तर मंडळी मी तर यांच्यासोबत या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे, परंतु ही नेहमीच येतात त्यामुळे ह्यांना सर्व पाण्याचा वगैरे सगळा अंदाज आहे आणि पाण्याला भावसुद्धा भरपूर आहे इकडे. कटवतंय कटवला पोचा. अरे वा हा बघ पोचा जबरदस्त. नवीन 2 पोच्याचे शिकार सुबोधनी पकडले. हे बघ दाखव सुबोध, एक जबर डोले बिले कसे चमकतात भारी एकदम. 2 पोचे मारले. हा जिवंत आहे. इथे पण खरबी आहे. पायला कला खलास. हा बघ तुकडा झाला. नाही तुकडा झाला पण तिथं. हो पण तू तुकडा झाला त्याचा. कुठे गेला गेला रे. हातानेच पकडायला पाहिजे वाटतं. इकडे पाणी जास्त आहे रे. या साईडला पाणी जाम आहे. तर मंडळी इकडे बघू शकता आमची उजेड थोडा आम्हाला कमी पडतोय कारण अंधारातले आम्ही शिकार करतोय सर्व. आलो तर इथं कुठे ती चिंबोरी आहे. सिद्धेशला पकडतं. कुठं सिद्धेश कुठं आहे दिसली कुठं आहे पण. हा पकड पकड. हे बघ ही बाई गेली गेली गेली. हे ती बघ गेली चिंबोरी. तर ही आणखी एक शिकार खरब्या. एक एक शिकार आता मिळायला लागले चांगले. हे बघ चिंबोरी गेली बाई ते. हा पकड पकडली. सोबतच्या हातून काय जाणार नाही. बघ आणखीन शिकार नवीन नवीन. आईला यब एक जबरदस्त. किती पोचे पकडले आतापर्यंत. एक एक पोचे जबरदस्त हातानेच भेटतात त्याला. सोबतच्या नावावर पोचेच केले सगळे. एक नंबर. हां कारण पोचे लगेच भेटतात. रात्रीचे त्यांचे डोळे आहे ना ते लालसर दिसतात पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळं पटकन दिसून येतात पोचे. आता इकडे बघूया आपण. हा कडेला वगैरे पोचे. ही मच्छी किती आहे. जबरदस्त मच्छी आहे. इकडे काय दिसते का. पाणी भरपूर आहे ना तिकडे. तर इकडे पुढे आहे ना बंधारा आहे इकडे. हा पूर्ण मोठा आणि या ठिकाणी मच्छी सगळी आळली जाते. काय हो इकडे काय दिसतंय का. हा एक मिनिट. तर मंडळी ही बघा चिंबोरी पकडले आणि हा बघा किती चिंबोऱ्या आहेत तिकडे. हे समोर माझ्या बॅटरीच्या उजेडात दिसतात. मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या बऱ्याच आहेत तिथे. मला वाटते 10-12 तरी आम्हाला इथं भेटतीलच चिंबोऱ्या. पण पकडता आल्या पाहिजेत. हा बघ किती आहेत. हे बघ हे बघ बिलामध्ये. हे बघ इकडे बघ किती आहेत. तिथे पण गेला. हा हे बघ हे बघ हा गेल. अरे पण इथं जर गर्दा लावलं तर किती भेटतील. तर ही शिकार एक घे. साईल जमा करते आपला. आहे बघा दिसणार नाही. हा दिसेल नंतर बघू आपण. तर मंडळी सोबत गेला आपला तिकडे चिंबोऱ्या पकडायला. बिलामध्ये बघतोय तिकडे तर भरपूरच आहेत चिंबोऱ्या. चिंबोऱ्या पकडणं डेंजर काम आहे काय. इथं तर आम्हाला दिसतोय याची बघा. पण पकडलीस. गेली. अरे वा. तर खूप मेहनत करते चिंबोरीसाठी. पकडली. जबरदस्त. तर ही बघा एक चिंबोरी जबरदस्त मोठी. बादशाह सुबोध. हे बघ खतरनाक एक नंबर आहे. चावल हे घे रे लवकर. बघ हो जबरदस्त. काय साहिल काय बोलतोस ह्याच्यावर. आता अप्रतिम अशी वाटली. मोठी साईज जबरदस्त मोठी साईज. अजून आहेत मोठे साईज इकडं. काय सोबत. तर मंडळी बघू शकताय तुम्ही पाणी किती स्वच्छ आहे. त्या स्वच्छ पाण्यामध्ये
सर्व मच्छी दिसते म्हणजे रात्री पोचे वगैरे एकदम चकाकतात आणि मच्छी पण आहे बघा, मासे वगैरे काही तुम्हाला दिसत असतीलच. पकड साहिल, खरब्या 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 खरब्या. अरे वा, पकडला साहिलने. हा पकडला, हातात आहे. गेला मग थांब, इथेच असेल कुठेतरी. हा अरे गेला इकडे कुठं. जाऊ दे सर, एक शिकार गेली. तर काय मिळाले रे? पोचा? हे काय पोचा का? मग खरब्या आयुष्य दाखव दाखव खरब्या. हा एक खरब्या शिकार, जबरदस्त. हे चिंबोरी चिंबोरी, थांब थांब एक मिनिट थांब. सुभान्या चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. हा तर सुभान्या पकडते चिंबोरी. ही बघा, हा पण चिंबोरी. लक्ष ठेव हा हा दे तर इथं पण आहे एक छोटं एक चिंबोरी पकडते. हाय जबरदस्त, खतरनाक काम, सुबोध काम तमाम, एक नंबर. ही बघा दाखव. आहे चावली 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 चावली. पकड पकड, चावली तरी पण ती पकडणारच. अरे 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 हा अरे अरे पण नंगी कसं धरतेस? हा याला 2 वेळा चावली सुबोधच्या तरी त्याने सोडली नाही. पोचा तिथं आहे. पोचा कुठं आहे? तलवार कुठं आहे? हा घे तलवार घे. हे पोचा कुठं आहे? ओरडल ना. हवं 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 हवं, माझी बॅटरी पाहिजे. हा तो बा पोचा. हवा दिखो, दिसते कसा बघू दे. अरे लपला लागला, गेला गेला गेला, हटला हटला हटला. शिंगाला पण होतं. हाय हाय हाय, कटला तो बघ. पोचा पोचा मास्टर मेला नाही, गेला 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 कुठेतरी. पोचा गेला रे. तर आपल्याला अधूनमधून शिकार मिळतात तिकडे. कुठं आहे? पकडा, का असेल ते घ्या. अरे दाखव पोचा कुठं आहे. हाय पोचा, बाबा मोठा. भेटला काय? पाठी गेला तो पोचा हलू नको जागेवरती ना आलं. तिथे तुझीकडे बघ आलं का? अरे आता होता. हा तू थांबलाच नाही रे पोचा. माझ्या पाठीमागे ना इकडे असेल तो पाठीपाठी जात. तर मित्रांनो इकडे दिसते. मारलास? हा कुठं आहे? हा बघा पोचा, हा बघा. हा गेला गेला पुढे गेला. हा बघा काठीखाली, हा काठीखाली लपलाय बघ. हा बाबा इकडं. हा मेला गेला रे. हवा 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 पुढं हवा. त्याच्यावर भेटत नाही, झाडं आहेत ना. कट्टला ना. हा जाऊ सर, झाड आहेत तिकडे. पोचा, हा तो पोचा वरती उडाला. हा एक पोचा. अरे वा, अंडीवाला पोचा. चल पण आहे. कुठे कुठे? ह्याला बघशी तुम्ही, मी जाऊ त्याच्यावर. हा जा जा. कुठे आहे? काठीखाली आहे. काठीखाली आहे. अरे तो कसा दिसाचा काठीखाली. तर मंडळी पोचेच पोचे भेटतात आम्हाला. पुढे नको येऊ. नाही पुढे ना येत. पाठी आलाय तो. पाठी आला इकडे. तुझ्या हातात आले तो दिसत नाही इथं. कुठं आहे पोचा? कुठे दिसते तुला? कुठे तो गेला. चांगला आहे तो पण. एक मार लागलेली पण आहे रे काहीतरी. चांगला आहे रे. नका दाखव सौरभनी कसला पकडलाय. हा काला काला पोचा दाखव. हा बघा कसा, आणि डोळे कसे चमकतात. साहिल हे घे, तू पिशवी भरत राहा फक्त. कांद्याचा काराम झाला. हा कांद्याचा माल भेटला. हो बऱ्यापैकी भेटलेत. तो गेला पोचा. पोचा पोचा पोचा. हा चमकते पोचा बघ. पकड 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 पकड
पकड पकड पकड पकड हा बा पुढे आला पुढा तो बघ सुबोध हा बा हा हा बा हा बघ दिसलं मला. हे काय रे कसलं हे धाग हे बा सुतेराचं धाग आहेत काय ते अंगावर दिसला काय हा कसला हार हार ना भारीच बघतंय दाखव काय सोन्याचा हार साहिलला चांगलाच मोठा खजिना पण सापडलाय सोन्याचा हार सौरभ पकडण्याचा प्रयत्न करते पण सुबोध हा मारी रे मोठा आहे हा हो पोचा तो जमतो का हाताने पकडायला कुठं आहे पोचा पोचा हाताने हा बा हा बा तो हा बा पोचा मारून त्याला मारून मी पकडू काय नाही हाताने नाही भेटलं बस भेटल मंडळी इथे खरबी आहे बघूया आपल्याला भेटते काय अरे अरे गेला 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 कुठे गेला हा बघ रे कुठं आहे पाठी आलाय दाबला गेला हा बा हा बा पाग मारू का हा नाही पकड 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 कापालाच पाहिजे तो भेटला 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 तू मार समोरची हात का समोरची उडेल तू आता हातात हा हिला चांगला जमवते हा बघ कुठं आला इकडे हा बघ भेटला नाही भेटला हा भेटला नाही उडालाच नाही तो गेलाच ना पुढं ना माझे पण हाय दगडाच्या खाली आहे इकडे कुठं ह्या दगडाच्या खाली हात पडला म्हणजे का भेटते का तो हा बघ पकडला हा थांब पकडला हा बघा पोचा शेवटी भेटला शिकार दोघाही पकडला आम्ही सौरभ नेहमी हा पोचा हा बघ जमणार रे बाबा जमना मला पण हा बघ तर मंडळी खूप कालोख अंधार सगळं काय परंतु ह्याच्यामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण आणि पकडण्याची खूप मजा येते आम्हाला सर्वांना हा खालचं फिरून पण मस्त आहे हा किती मारले खरबी आणि हे आपण पकडले तर आया अरे वा दाखव हो भारीच पोचेच भरपूर भेटलेत आम्हाला पोचे जिवंत ठेव रे जिवंत नाही जिवंत राहणार ते खांड्यानं सोड घरी तर बरेच पोचे आहेत आतापर्यंत जामच होत रे इकडे पोचे पोचे म्हणजेच मोठी कोलंबी डुक्कीवाली कोलंबी अजून बघायला भेटतात काय आलो ते गेला रे पण तो गेला कुठेतरी गेला दोन पकडले तर मंडळी आम्ही या ठिकाणी बरेच मच्छी पकडली जेणेकरून आम्हाला जास्त मिळालं ते म्हणजे पोचे डुकेवाले पोचे आणि भरपूर या साईडला आहेत आणि भरपूर आमच्या हातातून दिसत नाही कारण पकडता येत नाही पाण्यामध्ये तरीसुद्धा सुबोधनी सौरभनी साहिलनी वगैरे खूप चलाखी केली कारण सर्वांनी मस्तची पकडले सुबोधनी तर भरपूरच पकडलेत आता आम्ही असेच हे बघा ही रस्ता अशी आहे भरपूर दगड वगैरे आहे तिकडे आणि आम्ही वाट काढत इकडे चाललो आणि इकडे बघता पाठीमागे दिसेल तुम्हाला अशी मोठी मोठी झाडं पडलेली आहेत तिकडे पाण्याने पाणी तर मंडळी कुठे पोचे हे बघ तीन आहेत बघ एक इथं हो रे आला पोचे आले काय हा बघ इथं पण आहे एक बघ तो धर पहिला हातात नंतर ह्याच्यावर शिकार पकड आपली पहिली हे इथं हात नको लाव ह्यांना राहू दे इथं सर्व काय पोचा का काय मग पाक इकडे तसा उसा कर आणि इकडनं आपण हे करूया त्यांना
तो पोचा तो गेला हो यायला. मोठा होता तो गेला, हा एवढूसा भेटला हो. हा. अरे वा, तेवढंसा तेवढंसा. हा तर आपण या साईडला सुद्धा बघू. खूप भयानक जंगल सारखं आहे वरती. पोचे जास्त कमी पाण्याला जाम येतात रे. बरं काहीतरी इथं पण हे बघ, कुठं? कोपऱ्याकडे हे बघ इथं हा बघ, हा चालेल नाही भेटलं का? हा बाबा इथे पण आहे. आपण तेच म्हणते, हा बघ, हा तशी ह्या दगडीच्या खाली पण आहे. हा बाबा इथे पण आहे. हे बरेच आहेत पोचे. हा थोडा हे करून ठेव. साहिल, तू का हाताने हे करशील, पकडणं बघ. नाही पण तर हाताने नको त्याला, पाक आहे तर निसटले तर. नाही तिकडेच जाईल ना तो. ए ह्याला पकडू काय? तर इकडे आपली पोचा पकडतात सगळी. आणि बरेच पोचे आहेत त्याच्यामध्ये, पागामध्ये. पागातून बाहेर येतात ते. येतात बाहेर. किती भेटले तिकडं? बारके आहेत ना ते. पण किती भेटलं? अंडी वालायचं सगळं चालत नाही सोडा किती पकडलं सोबत? 3. मी एक पकडला. बाबा अबे अजून असतं बघ ना, असं दगडीच्या फटी बसतात बघ ते. नाही भेटणार रे. ना दगडी हा बा हा बा ए सुबोध, हा बाई गिडप सुबोध, सुबोध हा बाई इथे पण आहे. तिथं आहे, तिथं आलं तिथं आलं थांब. तळ्यात सोडलं जाम इनवॉल्व. हा बा सुबोध तिकडे पण आहे दगडीला. बरं बघू सौरभ या ए हा बा, सोडाले. ए हा बा हा बा हा दगडीच्या पाठी. हा बा एक नाही भेटला मला. तो रे खाली. हा त्या दगडीच्या खाली पण आहे बघ. पकडलास? सोबतच्या हातून नाही जाणार रे. हा बा दोन. त्या दगडीच्या खाली आहेत बघ. दोन भेटले. त्या दगडीच्या खाली भरलेले आहेत सर्व रे. तिथे समोर कोपऱ्यात आहे बघ. त्याच कोपऱ्यात. हा कोपऱ्यात. हा तिथं काढला तो. ह्या दगडीच्या खाली बघ. काढला. ही दगड ह्या दगडी काढला तो. 2 होते. 2 काढलं. 2 पकडले. आणि दगडीच्या खाली 2 आणि ह्याच्या खाली 1 होता. ह्याच्या दोन. तो इथला एक होता, तो इकडे आलेला. साहिलने बिलात हात घातलाय. साहिल भेटला काय? 1 पकडला. भेटतंय? भेटला ना. हा एका हातात पिशवी आहे, त्याच्यामुळे तुला आता हे होतं. तो पकडलास? हा बा हा भेटला. हा आता भेटला ना. अरे वा, दाखव. अब बघ, साहिलने अखेर शिकार पकडली. पोचा. मला वाटतं हे असलं पाहिजे रे. कार दाखव. अरे वा, काय आहे? खरब्या. अरे वा. पागाच्या खाली आहे काय? तो पकडतो. हा बा ओके. जबरदस्त पोचेच भेटतात रे जाम. मच्छी भेटेल इकडं. मच्छी छोटे मास जाम आहेत रे. हे बघ मास, मच्छी जाम आहे इकडे. चला पोचे बघत चला. पुढे. चिवड्याचा पात्र भेटावं रे. गेला वाटतं. मारलास? भेटला बघ. नाही होय ते सुरीच इथे. अरे तो हवा आहे, हे पकडे. भेटला काय? गेला होतो पाठी. जबरदस्त. किती शिकार करशील अजून? हा दगडांखाली जातो ना तो. काय भेटला? एक गाव 2 तुकडं. काय ते? हरब्या. कट्टा गेला ना मेला. पांजरलाय काय? असं फिरून नाही तो तुकडा.
तर मित्रांनो आम्ही आता आहोत महाजने या गावी आणि महाजने गावातली इथे भरपूर मोठी नदी आहे. तर काळोखामध्ये दिसणार नाही परंतु तिकडे साधारण उजेड दिसतोय. ते आपले दोन पागे आहेत सुबोध आणि सौरभ तिकडे पाक टाकत येतात आणि इकडे साहिल आणि मी इकडे थांबलो आहे. दूरवरतीच आहोत आम्ही आणि हे बघा हे पाणी नदी पावसाळ्यामध्ये तर भरपूर पाणी म्हणजे किती उंच जवळजवळ 15 फूट उंचावरनं पाणी इथून गेलेलं आहे ना. आज असेल ना रे एवढा? हो 15 फूट जास्त असेल कारण नदीचीच खोली जवळजवळ भरपूर 10 फूट इथूनच आहे. तर म्हणजे ते बघू शकता आपली दोन मंडळी असं की पाग वगैरे टाकतात. दोघं जण नदीत आहेत. आम्ही दोघं जण बाहेरून मजा बघतो यांची. सध्या ते त्याच्या हाताला काय लागतंय की नाही काय माहिती. काय रे भेटलं काय रे पोचा? आणखी काय? पाला तुला आम्ही निघू का पुढं तिकडं? तर मंडळी आम्ही आता इथे बंधाऱ्यावरती चाललो. तिकडे काय आहे का खाली? काय नाही ना. तर महाजनी नदीचा हा खूप मोठा बंधारा इकडं. बापरे तिकडे आहेत पोरं आलीत ना. आणि काय हाय का इथे? अरे रामकृष्ण हरे. नदीमध्ये काय दिसतंय? आहे का तिकडं? तर मित्रांनो हे समुद्राकडनं जी मच्छी येण्याचा मार्ग आहे ना तो मेन मार्ग ही नदी आहे इकडे. आणि हे बघा हे असे बारीक छोटे छोटे असे दरवाजे केलेले आहेत म्हणजे इथे जर जाळं वगैरे लावलं तर वरती मच्छी तरी येऊ शकतच नाही आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर मच्छी भेटतात. ही छोटी छोटी मच्छी इथे आहेच इकडे. आपले दोन पागे तिकडे दिसतात. उजेड भरपूर लांब आहेत तिकडे. या रे हाय इकडे आपला माणूस. रस्ता मार्ग काढत काढत आपण सुद्धा साहिलच्या सोबतीला जातोय. बघू साहिल इकडे काय चिंबोऱ्या पकडतोय काय पोचे पकडतोय. काय भेटलं काय रे कुठं? इथे? काय भेटलं काय? काय नाही तर काहीच नाही. वाळू आहे निसी वाळू. नदीला हां माझंच नाही पाणी विचारायला. बघू तरी इकडे काय चिंबोरी वगैरे असल्या किंवा आहे का चिंबोरी? बारकीच आहे कसा आहे किंवा पकड पकड पकड. किंवा ओके एक नंबर. बारकी कसली रे? मोठी आहे चांगली आहे. भेटल का हाताने तुला? एक मिनटं. हां पडली. खरब्या आहे. खरब्या कुठं आहे खरब्या? खबर हां येईल पकडता काय पकड. ओके नाही हां खटकला खटकला. खरब्या तो रे तो भेटणार नाही जाणार. आता सगळीकडे इथे जायला आधार नाही रे एवढे का हे आहे रस्ता बघ कसा आहे. कसा का मार्ग काढायचा पुढं? तिकडे पाणी जाम आहे रे तिकडे. कुठं? हे बघ दगडाच्या पलीकडे पाणी भरपूर आहे. तिथं खोल जाऊ नको तिकडे. कुठं? पलीकडे नको जाऊ. तिथं हां पाहिजे खोल. हा बिबट्या वाघ.
काय रे. तर मंडळी आम्ही पुन्हा महाजनं फिरून वगैरे आलो. आम्हाला काही जास्त शिकायला भेटले तिकडे, म्हणजे मच्छी नाही जास्त भेटली, पोचेच भेटले. आणि आम्ही पुन्हा आलो ज्या ठिकाणी जिथे आम्ही त्या दिवशी म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये मुंबईत असं शिवड्याची पाती वगैरे पकडल्या, तर त्याच साईडला आम्ही पुन्हा आलो. आणि इकडे आम्हाला नक्कीच काहीतरी मिळेल आशा आहे. आता रात्रीचे अंदाजे 11:30 वाजलेत. तरी आता इकडे तयारी झालं आहे. सोबत काय भेटलं काय इकडे पण आहेत पोचे. डुक्का भेटला याला. अरे वा. बस झाला पोचाचा डुका, चांगलाच मोठा आहे. दाखव डुका तरी. अरे वा, पोचाचा डुका. तर इकडे तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. हा बघा, भरपूर पाणी आहे या साईडला वगैरे. हा काहीतरी शिकार आलंय. बघूया काय आलंय रे. मग तिकडे जाऊन काय केलं तुम्ही रे? काय आणलं ते दाखवा. चांगला झालं, दाखव पोचा. आहे चिंबोऱ्या बघ. काय झालं? ए कुठं आहे पोचा भेटलेला? अगं डुकावाला आहे, चांगलाच आहे. डुकावाला आहे. या देखा. ते दाखव ते पण. 1 किलो जायला आहे. थोडा खालून लवकर नको. हा बघ, हा मोठा एकच पागामध्ये 2 पोचे, दुसरा मोठा. काय आणलं खडं बारीक बारीक. अरे डुके बघ त्याचे कसे आहेत सौरभ. तेच बोलते ना. लागल बघ चावतात का डुकं. दुसरं पण काहीतरी होतं इथं. हा बघ एक पोचा, हा बघ इथे पण आहे. काय जर कामच रे कच्ची. बरेच पोचे भेटले आज. असं मच्छी जेवायला पोचेच भेटत आहेत. डुकवाला आहे तो. दाखव डुकं, डुकं दाखव. अरे, किती मोठा आहे. अरे रे डुकं बिकं दाखव किती मोठे आहेत बघ. आयुष्य चावते बघ. दाखव. अरे चमकते बघ कसला. यो 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 देखा कसला हा पोचा. अरे 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 भारीच. बघू सौरभ फोटो. सौरभ 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 असं दाखव मला, फोटो घेऊ दे तुझ्या. एक मिनिट. असं काय नाही रे. हां दुसरा बारका पकडला. पकडला. हम बघते की मारून पण 8 तरी 5 पण असं पाक मारत तरी पोचे भेटतील भरपूर. दिखाव रे. ओके. पाकवाल्याने पाक मारलाय, काय येते का बघूया. त्यात पण पोचेच येतील. काय हा आला. सुबोध बघा काय करतोय. फिश टँक तयार केलाय. दाखव रे. एवढा मोठा पोचा एवढीशा बाटलीत टाकला त्याने. बघा काय बोलायचं, एवढं मोठं डुक्कं बाहेर दिसते. तिथे दाखव, दिसते का बघू ते. हां हा बघा, हा पोचा जबरदस्त मोठा आहे. डुके पण आहेत, डुके बाहेर आहेत त्याचे. काय करशील आता फिश टँक मध्ये? तुमच्या घरी फिश टँक आहे? अरे मग बारीक छोटे टाक ना, का मोठाच घेतोस? बघतो तू का हातून टाकला. टाकला घेतो हो बाळा. तुम्ही वाट लावली. राणी पिशवी काढल्यानंतर पुढे जाईल जाईल जाईल. तुका गेला काय मोठा आहे रे. बघ चावलो. हे चावलं बघ. माशांनी चावायला सुरुवात केली. मोठा आहेत ते पलाला बघतात आणि बारका आहेत ना ते बघ. आज होतो आपण खुराक भेटले आज, ती खुराक खाऊया. चावलं त्यांचं पोटासाठी कोण गाठला. अरे बिंदास हात घालतोय त्याच्यामध्ये. मच्छी आपली
हा, हे आमचे पोचे आणि एवढं चिंबर मच्छी. होतं चिंबर झालं का बाकी झालं. बघ सगळे असं पोचे जबरदस्त पोचे भेटलेत रे. चिंबर आहे का बघ अजून ए अरे हा पोचा जाईल. तो राहील का जिवंत? झाले अर्धा किलो त्यात पण जिवंत आहेत ना काही. तोच असं तो याची बायको. निर्मादे तुला बरोबर माहिती आहे. अंडीवाली घरी बना अंडीवाली खायची पण हा नको राहू दे सौरभला खाऊ दे. हा पण आता भेटला का आपल्याला? तुम्हाला नाही ना आता भेटला. दातवाला कधी भेटला आता मग काय आता भेटला. एक दातवाला भेटला ना पहिला. तर मंडळी कालच्यासारखंच पाणी नेहमीप्रमाणे बघा किती स्वच्छ. ह्यात आम्हाला मच्छी फिरताना दिसते, त्यामुळे रात्रीची मच्छी पकडायला खूप मजा येते. कातल आहे, स्लिपरी आहे, भरपूर एकदम चिकट चिकट. आणि हे आमचे 2 मास्टर. इकडे एक गेलाय, चाललाय सौरभ. इथे एक आहे. हाय काय आ शिवडा? अरे वा, भेटले का शिकार मोठी? अरे बॅटरी माझ्याकडे मी करते. अगं इथं माल्या पण आहे. कुठं? अगं बॅटरी दे माझ्याकडे. सर्व कुठे गेला? तो कुठे गेला? मोठं शिकार काय होतं? करब्या. त्या दिवशी सारखं हो काय? अब इथे नाही ना काय? गेलाय ना पण तो पागातच आहे. तिथं काय काय बघ तिथं कुठं हे बघ बॅटरी मध्ये ते मध्ये बघ सेंटरला काय नाही नाही ते पागाच आहे. नाही पाच नाही हाय हे माझ्या खर्च चांगला ठेवा पण थोडं गेलाय नाही तो गावाला आधार नाही झाला ना. हे बघ इथे आहे चिंबोरी. हे बघ पुढं हे बघ हे बघ हे बघ दिसले पळाली. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हा एक फूट तुझ्या हातातून कुठे जाणार रे? अरे वा, चल मस्त. नाही चांगलं होतं. हाय काय रे? भेटला? आमच्या पाग्यानं काहीतरी शिकायला मिळालं, त्याच्यात पाग टाकला आहे. आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकत, कारण भरपूर अंतर, पाणी पण भरपूर आहे आतमध्ये इकडे. हाय काय रे? पाग उचलूनच बघ आता. तर मंडळी पण बघा, आम्ही शेवट निघायच्याच तयारीत, परंतु पागामध्ये पोचे. आज आमची शिकार सगळी पोच्यांवरच आहे. अरे बापरे, जो ताजा ताजा आहे, मस्त. टाक त्याच्यामध्ये. टाक त्यातलं मेलेलं काढू आपण. जाणार नाही रे, जाय गेला. मोठा असला तर घे तुला. अरे हे पिशवी कुठं आहे? 2 पोचे. अजून तिथं पण मारू, मी बोललो तिथं मार. मग आणखी आलेत वाटतं. हा एक हा एक मग आणखी तिथे पाक मारल्यास आणखी भेटतील यार. आता बघ हा एक हा पण मोठा आहे बघ, पा मस्त जबरदस्त आहे.
हा इकडे खेळ करतोय. बाटलीत पोचे भरलेत. गेला काय काय नाही गेला. मेला हा गौरव. तो टाकायच्यात जिवंत दे मला. टाक ह्याच्यात तो मेला बघ. टाक ह्याच्यात. जिवंत भेटेल तुला. कशाने मेला रे? हे काय नुसते पोचे पोचे पोचे. ते पुढे होतं नाही काय तुझ्या अजून. दुसरा एक पाक टाकण्याची तयारीत आहे सौरभ. बघू आता पण काय पोचे बिचे येतात काय. वा आज काय झालं नुसतं आम्हाला पोचेच पोचे भेटत आहेत. किती पोचे भेटले? एक दोन आहेत का त्यात? मोठा आहे रे पोचा. मागाचा तुटलेला डुका नाही रे, अख्खा डुकांचा. बघ पोचे. अंडावाला पाहिजे रे. मोठा आहे रे जाम. कुठले तोडलं पाहिजे. काय ना. तर मंडळी ही आमची आजची शिकार नुसते पोचे सोबत दाखवेलच. तर मंडळी खूप मेहनत केली आज रात्री सर्वांनी. सौरभने सुद्धा पाक टाकले भरपूर, सुबोधने सुद्धा, साहिलने सुद्धा. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे त्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले असाल मच्छी भेटली आम्हाला. पण आज आमचं एक वेगळंच होतं, कारण आज आम्हाला असे पोचेच सापडले सर्वांना. जास्तीत जास्त पोचे सापडले. आणि हे बघा सुबोधकडं दिसतातच पोचे खाली पडला. हां हे बघा हे नुसते पोचेच आज. असे जवळजवळ 1 किलो झाले असतील ना रे पोचे. 1 किलो तरी पोचे आम्ही पकडले असतील. आणि हे सर्व आणि हाताने अर्धे पागामध्ये वगैरे पकडले सर्व पोचे. तर हा एक करमणुकीचा व्हिडिओ केला आम्ही आज. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि तुम्हाला शेवटी हे सर्व काय मच्छी भेटली ते बघायला मिळेलच. तर आवर्जून बघा हा ब्लॉग. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. हे बघा. तर हे आहे आजचे पोचे. भरपूर असे मोठमोठे पोचे भेटले आम्हाला.